ओळख बाजारपेठेची इथं भरपूर काही नवे नवे या। गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी आहे तडफदार तनया आणि तुम्ही ऐकत आहात ओळख बाजारपेठेची इथं भरपूर काही नवे या। फ्रेंड्स, माझी काही दिवस झाले चांगलीच तारंबळ होते। माझी इलेक्ट्रिक बाईक आता पहिल्यासारखी ॲव्हरेज देत नाहीये। थोडं स्पीड वाढलं किंवा चढ लागला की बंद पडते। या संदर्भात थोडी चौकशी केल्यावर मला साताऱ्यातील नवीन MIDC मधील P110 कूपर कॉर्पोरेशन M60 शेजारी ॲडिशनल MIDC मध्ये असलेल्या फिनिक्स लिथियम बॅटरीच्या अमित सरांबद्दल माहिती मिळाली। मग काय, मी थेट फिनिक्स लिथियम बॅटरीजच्या वर्कशॉपमध्ये पोहोचले आणि अमित सरांकडून फिनिक्स लिथियम बॅटरीज बद्दल अधिक माहिती जाणून घेतली। सर, तुमची माहिती मला आमच्या शेजारच्या जोशी काकांकडून मिळाली। ते गेले 3-4 वर्ष झाले तुमच्याकडची लिथियम बॅटरी वापरतात आणि ते खूपच खुश आहेत, म्हणूनच मी तुमच्याकडे आली आहे। हो, जोशी काका बरेच वर्ष झाले आमच्याकडून त्यांच्या इलेक्ट्रिक बाईकच्या इलेक्ट्रॉनिक पार्टच्या दुरुस्तीची कामे करून घेतात। तसेच काही वर्षापूर्वी आम्ही त्यांना लिथियम बॅटरीसुद्धा दिली आहे। दॅट्स ग्रेट सर। सर, मग तुमच्या वर्कशॉपमध्ये आणखीन काय काय कामं होतात? या वर्कशॉपमध्ये आम्ही लिथियम बॅटरीच्या रिपेरिंगचे तसेच नवीन लिथियम आयन बॅटरी बनवण्याचे काम करतो। त्याचबरोबर आम्ही इलेक्ट्रिकल बाईक किंवा इलेक्ट्रिकल रिक्षाच्या सर्व इलेक्ट्रॉनिक पार्ट्स म्हणजेच चार्जर, मोटर, कंट्रोलर, सेन्सर या सर्वच पार्टच्या दुरुस्तीची कामे देखील करतो। वाव, खूपच छान। म्हणजे सर्वच सुविधा एकाच ठिकाणी। हो, तसेच हे सर्व नवीन पार्ट्स देखील आम्ही आमच्याकडे उपलब्ध करतो। सर, आपण या वर्कशॉपमध्ये अजून कोणकोणत्या बॅटरी बनवता? या वर्कशॉपमध्ये आम्ही डोमेस्टिक व इंडस्ट्रीयल इन्व्हर्टर लिथियम बॅटरीज, सोलर, इंडस्ट्रीयल ॲटोमेशनमधल्या लिथियम बॅटरीज, ड्रोन, ॲग्रिकल्चर स्प्रे पंप व पेट्रोल गाड्यांच्या स्टार्टर लिथियम आयन बॅटरीज देखील बनवतो। अरे वा, म्हणजे आता बाईक रिपेअरिंगचं टेन्शन संपलं। सर, माझी ही इलेक्ट्रिक बाईक आता कमी ॲव्हरेज देऊ लागली आहे, तर आपल्याला बॅटरीची चांगली लाईफ मिळवण्यासाठी कोणती काळजी घेणं गरजेचं आहे? आमच्या या कामाच्या 5 ते 6 वर्षाच्या अनुभवावरून असे लक्षात आले आहे की बॅटरी लाईफ चांगली मिळवण्यासाठी 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। पहिली म्हणजे गाडीच्या मॅक्झिमम पॉवर कॅपॅसिटीप्रमाणे बॅटरीची कॅपॅसिटी असणे गरजेचे आहे। ती नसल्यास बॅटरीवर लोड येतो व ती लवकर खराब होते। दुसरी, या बॅटरीमध्ये जवळपास 200 ते 350 सेल असतात। 2-3 महिने वापर झाल्यानंतर ते इम्बॅलन्स होऊ लागतात। त्याचे पिरियॉडिकल बॅलन्सिंग करणे गरजेचे आहे। तिसरी, या बॅटऱ्यांना देखील स्लो चार्जिंग तसेच योग्य व्होल्टेजला चार्ज करणे गरजेचे आहे। हे सर्व योग्य पद्धतीने केल्यास लिथियम बॅटरी खूप छान लाईफ देऊ शकते। अरे वा, खूपच महत्त्वाची माहिती दिलीत सर तुम्ही। थँक्यू सो मच। सर, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्याल का? हो, घे ना, 9730 44 52 37। 9730 44 52 37। ओके, थँक्यू सर। माझं खूप मोठं टेन्शन कमी झालं। आता इलेक्ट्रिक बाईक सर्व्हिसिंगला आणि टेस्टिंगला नेणं खरंच किती गरजेचं आहे हे देखील कळालं। सो फ्रेंड्स, तडफदार तनयाचा सल्ला असा की इलेक्ट्रिक बाईक वापरताना त्यातील बॅटरीची तितकीच काळजी घेणं आणि पिरियॉडिकल टेस्टिंग करणं सुद्धा गरजेचं असतं। इलेक्ट्रिक बाईक, रिक्षा रिपेअर किंवा लिथियम बॅटरीज तयार करून घ्यायच्या असतील तर नव्या MIDC मधील फिनिक्स लिथियम बॅटरीजच्या वर्कशॉपला नक्की भेट द्या। आणि त्यांचा पत्ता आहे प्लॉट नंबर P110 कूपर कॉर्पोरेशन M60 शेजारी ॲडिशनल MIDC सातारा। आणि आपण बाजारपेठेतील अशीच उपयुक्त माहिती ऐकण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची, आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर। आपल्या व्यवसायाची ओळख करून द्या ओळख बाजारपेठेची या कार्यक्रमामध्ये। संपर्क वर्डनिमेज सोल्युशन्स सातारा। फोन नंबर 960 432 1340 960 432 1340। ओळख बाजारपेठेची इथं भरपूर काही नवे या।